स्पर्श तिच्या प्रेमाचा भाग 9. आधीच्या भागात थोड्याच वेळात गाडी लॉन्सच्या गेटसमोर येऊन उभी राहिली आणि तिच्या नकळतच पण मनातून एक वेगळीच भीती दाटून आली. तर आता पुढे आज सर्व काही शुभ होतं, मंगलही होतं, पण वारंवार सावधान सावधान शब्द तिच्या काळजात धस्स करत होता. जीवाची घालमेल आणि धाकधूक सोबतच होतं. एक मन म्हणत होतं आजचा दिवस येईपर्यंत प्रसाद का गप्प बसला, आणि एक मन म्हणत होतं आईबाबांनी जमवलेल्या लग्नाला मी एक मुलगी म्हणून माझं कर्तव्य समजेल, पियुषची पत्नी म्हणून मी माझं कर्तव्य आता पार पाडेल आणि एक सून म्हणून सासू सासऱ्यांची सेवा करेल. बस हेच आता आयुष्य आहे. मोहिनीच्या मनातच विचार चालू होते. आज तिचं डोकं आणि मनस्थिती पूर्ण बधीर झाली होती. तिलाच कळत नव्हतं हे सर्व काय होतंय. लक्ष्मीपते शब्दांचा लक्ष्मीचं शब्द उच्चार झाला न झाला, तोच बाहेरून जोर जोरात बँड वाजला आणि मोहिनी भानावर आली आणि भरभर एक सोबत खूप अक्षदा तिच्या डोळ्यांवर येऊ लागल्या. तिने थोडा वेळ डोळे गच्च मिटून घेतले होते. थोड्या वेळाने हळूच डोळे उघडून एक नजर बाजूला टाकली तर कितीतरी पाहुणे मंडळी तिच्या लग्नाला आलेले होते. आज किती काय काय घडत होतं आणि किती पटापट ही वेळ जात होती. तिच्या नजरेसमोर सकाळपासूनचं दिवस तरळर आला. घरून जेव्हा लॉन्सवर आली तर पियुषकडेच बरेच पाहुणे मंडळी तिला बघून म्हणत होते, मुलगी सुंदर आहे हो दिसायला, मस्त उंच आहे पियुष सारखीच, मराठी शृंगार शोभून दिसतोय तिला. बायकांचं असं बोलणं ऐकून ती त्यांना स्मितहास्य करत करत तिच्या मेकअप रूममध्ये स्नेहलसोबत पटापट निघून गेली. सोबतच मेकअप आर्टिस्ट पण होती. स्नेहलने आणि मेकअप आर्टिस्टने मोहिनीची तयारी करायला घेतलं. पूर्ण मेकअपसाठी स्टाईल्समध्येच होणार होता म्हणून थोडा वेळ लागला. आज मोहिनीचं नववधूच्या रूपातील सौंदर्य डोळे दिपवणार होतं. गर्द राणी कलरची पैठणी, कपाळावर चंद्रकोर टिकली आणि तिच्याच थोडं वर मोत्याची मंडोळी, नाकात मोत्याची मोठी नथ, गळ्यात मंगळसूत्र, भांगेत लाल चुटूक कुंकू आणि मागे केसांना अंबाडावर मोगऱ्याचा मोह गजरा. हा काय म्हणावं त्या सौंदर्याला. आज मंगलाष्टक झालीत. पियुषने मोहिनीला आणि मोहिनीने पियुषला वरमाला घातल्या. तिने वरमाला घालताना पियुषवर एक नजर टाकली, पण तो आज त्याच्या आयुष्यातल्या इतक्या मोठ्या दिवशी पण थोडाच खिन्नच वाटला. दोघांचे सेपरेट फोटो सेशन झाले. प्रत्येक फोटोच्या वेळी फोटोग्राफर स्माईल प्लीज सांगून सांगून वैतागला होता. पण जबरदस्ती हसू ते ओठांवर आणून आणून मोहिनी ही पुरती वैतागली होती. सर्व कसं भराभर होत होतं. एवढा बरीच पाहुणी मंडळी जेवण करून परतीच्या प्रवासाला लागली होती. खूप सारे पाहुणे पियुष आणि मोहिनीला अभिनंदन करत होते. सतीशचे पण सर्व मित्र आले होते. काही मित्र मोहिनीच्या ओळखीचेच होते तर काही अनोळखी होते. एक चेहरा आज नजरेस नाही पडला तर बरंच होईल, ती मनोमनी प्रार्थनाच करत होती. पण तरीही नजर मात्र त्याच्याच शोध घेत होती. कदाचित आज तरी दिसावा तो आणि काहीतरी चमत्कार व्हावा अशी तिची वेळी अपेक्षा होती. पण परत लक्षात आलं, स्वप्न आणि सत्य यांची कधी सांगड घडली का? काहीतरी चमत्कार व्हायला हा का सिनेमा होता का? तिला तिच्याच विचारांची कीव आली. पण तरीही नजर त्यालाच शोधत होती. एकदा तरी तो दिसावा आणि डोळ्याचे पारणे फिटावे, कारण आज नंतर परत कधी दिसेल की नाही काहीच माहीत नव्हते. आतापर्यंत 2 शहरातील अंतर होतं, पण आता तर 2 राज्यातील अंतर आड येणार होतं. स्टेजवर उभं राहिल्या खूप शोध घेतला नजरेने, पण नाही दिसला तो. ती ओशाळून गेली. चला कन्यादानाची वेळ झाली असं भटजींनी म्हणताच नजरेचा त्याचा शोध घ्यायचं थांबवलं. कन्यादान करताना आई बाबा किती आनंदी दिसत होते. इतके काम करून थकून गेलेले असताना देखील त्यांच्या चेहऱ्यावरून आनंद ओसळून वाहत होता. का नाही राहणार ते आनंदी? शेवटी 13 मुलांची स्थळ बघितल्यानंतर ते 14वं स्थळ होतं आणि इथे लग्न जमलं होतं. खूप आभार मानते ती मी देवाचे की देवाने माझ्या आईवडिलांना आजचा दिवस दाखवला आणि ते खुश झालेत. चला आयुष्यात येऊन कमीत कमी आईबाबांनी आपल्यामुळे इतका आनंद तरी मिळावा. भटजींची मंत्रोच्चार चालूच होते आणि अचानक मोहिनीला कोणीतरी बसल्या बसल्याच मागून मिठी मारली. मागे वळून बघितलं तर ती चेतना होती. बाप रे, किती बरं वाटलं होतं चेतना बघून. ए मोहिनी, सॉरी उशीर झाला यायला. आता का उशीर झाला हे नको विचारू, सोड ते जाऊ दे. पण आज तू खूपच सुंदर दिसते, म्हणतच चेतनाने स्वतःच्या डोळ्यातील काजळाचा एक बोट फिरवून मोहिनीच्या कानामागे लावला. चेतनाला बघून मोहिनीला खूप धीर आल्यासारखं वाटलं. मधून मधून मोहिनी पियुषकडे बघत होती, पण तो जास्त काही बोलत नव्हता. कदाचित मागच्या वेळी झालेल्या भेटीच्या वेळी
त्याला किस करायला नकार दिला म्हणून अजूनही थोडा रागातच होता वाटतं. थोड्या वेळाने सप्तपदीची वेळ झाली. प्रत्येक फेऱ्यात मोहिनी एक एक करून पियुषला वचन देत होती. वचन शब्द तसा खूप लहान आणि अगदी साधा आहे, पण त्याचा अर्थ मात्र खूपच गूढ होता. ह्या एका शब्दामुळे श्री रामचंद्रांना आणि देवी सीतेला 14 वर्ष वनवास काढावे लागले. माता कैकेयीला दिलेलं वचन प्रभू रामचंद्रांनी 14 वर्ष निभावलं. कर्णाने कुंतीदेवीला दिलेल्या वचनानुसार महाभारत, पण पांडव हे अखेरपर्यंतच 5 होते. ते 5च राहिलेत आणि आज ह्या सप्तपदीत ती इच्छा नसूनही पियुषला वचन देत होती. एक पत्नी म्हणून, एक सून म्हणून येईल त्या परिस्थितीत त्याच्यासोबत राहून कर्तव्य निभवण्याच्या वचनांना ती आता बांधील होती. दिवस मावळतीला येत होता. लांबचा प्रवास करायचा होता म्हणून पियुषकडील सर्वजण आता निघायची घाई करत होते. जसजशी संध्याकाळ होत होती तशी तशी मोहिनी हुंदका आवरत होती. नक्की का आज इतकं गडबडून आणि शरीरात जीव नसल्यासारखं वाटतंय तिला, काहीच कळत नव्हतं. अखेर सर्वात आधी बाबांच्या गळ्यात पडून तिने खूप रडून घेतलं. का इतकं रडायला येत होतं? एक मुलगी म्हणून कर्तव्य पार पाडताना एक प्रियसीचं आयुष्यच जगायचं राहून गेलं म्हणून रडू येत होतं का? आईच्या गळ्यात पडून रडताना ही तेच वाटलं. तिची पण एक मुलगी म्हणून कर्तव्य पार पाडत असताना प्रसादच्या आईची सून म्हणून जगायला मात्र मुकावं लागलं म्हणून रडू कोसरत होतं का? आणि सतीशने जेव्हा स्वतःहून तिला मिठी मारली तेव्हा पण विचार आला की एक बहीण म्हणून कर्तव्य पाडताना प्रसादची मैत्री आणि पत्नी म्हणून जगायची आस बाकीची राहून गेली. कदाचित माझं जन्मच कर्तव्य पार पाडण्यासाठीच आणि वचन निभवण्यासाठीच झाला असावा, असं मनात धरूनच ती गाडीमध्ये पियुषच्या बाजूला जाऊन बसली आणि आयुष्यातील पहिली आणि अखेरची संधी गमावल्याचं दुःख कवटाळून नव्या प्रवासाला सुरुवात केली. आज इकडे तिची नजर क्लासमध्ये त्याला राहून राहून शोधत होती. त्याच्या नेहमीच्या बेंचकडे ती सारखी बघत होती. फोन केला तर त्याने फोन पण नाही उचलला. का नाही उचलला आज फोन? प्रसाद क्लासला काय झालं असेल? तब्येत तर ठीक असेल ना त्याची? त्याचे हॉस्टेलचे मित्र तर दिसायलात का क्लासमध्ये? मग हा का नाही दिसत? सुनीताला प्रसाद दिसला नव्हता आज म्हणून काळजी वाटू लागली आणि प्रसाद फोन पण उचलत नव्हता म्हणून जास्त टेन्शन आलं होतं. तिने महेशला प्रसादबद्दल विचारण्याचा विचार केला, पण उगाच महेशने त्यांच्या निखळ मैत्रीचा वेगळाच अर्थ काढायला नको म्हणून तिने न विचारलेलंच योग्य धरलं. तसंही त्यांच्या मैत्रिणीच्या नात्याला कोण काय समजत ह्याचा तिला थोडाही फरक पडणार नव्हता, कारण तितकी बेफिकर आणि बिंदास गर्ल होती. पण प्रसादला काही प्रॉब्लेम नको म्हणून ती काही वेळा विचारपूर्वक निर्णय घ्यायची. महेशने लंच ब्रेकला येऊन रूममध्ये चेक केलं होतं, पण प्रसाद रूममध्ये नव्हता. वॉचमॅनकडे तपास केला तर त्यांनी सांगितलं की जाताना त्यांनी इथेच जवळ असलेल्या गणपती बाप्पाच्या मंदिरात जातोय असं सांगितलं होतं. महेशने कॉल केला पण प्रसादने उचलला नाही. मग महेशला वाटलं तो आज बाहेरच जेवण करेल म्हणून मग त्यानेही नंतर कॉल नाही केला. आज प्रसादचा दिवस तर तसा खूप कंटाळावाणा गेला. खूप प्रयत्न करूनही त्याला मोहिनीच्या आठवणींनी खूप छळलं होतं. त्याला आज राहून राहून मोहिनीला कॉलेजमध्ये अचानक मारलेल्या मिठींचा स्पर्श आठवत होता आणि अचानक बेडवर पडल्या पडल्या त्याने कानात हेडफोन टाकून त्याचं नेहमीचं आवडतं गाणं ऐकू लागला. हरलो विरलो प्रेमात पडलो तुझ्या, काय हा माझा गुन्हा सलतो छळतो देतो दुरावा, सजा ठेस का लागे पुन्हा. गाणी ऐकण्यात तो इतका गुंग झाला होता की तो रडतोय ही त्याला कळत नव्हते. आज रडून रडून डोळेही सुजले होते. दिवसभर अंगात तपाची कणकण होतीच, पण गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन आल्यावर थोडं बरं वाटलं होतं. दिवसभर काहीही न खाल्ल्याने थोडं अशक्तही जाणवत होतं. मग काय म्हणते तब्येत? कसं वाटतंय आता? कसा गेला आजचा दिवस? काय काय केलं आज दिवसभर? कुठे कुठे आणि कोणासोबत फिरले आज आमचे देवदास? संध्याकाळी कॉलेजनंतर महेश रूममध्ये येऊन फ्रेश होण्यासाठी कपडे चेंज करत करत प्रसादला प्रश्नांवर प्रश्न विचारत होता. पण प्रसादचा काहीच रिप्लाय येत नाही म्हणून त्याने प्रसादजवळ जाऊन बघितले तर तो कानात हेडफोन टाकून तसाच झोपी गेलेला होता. अंग तर तापलेलंच होतं. महेशला थोडं टेन्शन आलं पण त्याने लगेचच कोणाला काही सांगितलं नाही. प्रसादच्या गालावर चापट मारत त्याने प्रसादला उठवलं. त्याचे डोळे बघून महेशला खूप वाईट वाटलं, पण त्याने सध्याचं काही विचारायचं नाही असं ठरवलं. अरे तू कधी आलास? वा रे वा, कधीचा तुझ्याशी येऊन बडबड करतोय तरी तुझा काही रिप्लाय नाही आणि वरून मलाच विचारतो की तू कधी आला. महेश नाटकीपणे रागवत होता. मनातून कळत होतं की भाऊचं नक्कीच काहीतरी बिनसलंय, पण ते नंतर बघू.
महेशला मनातच त्यांच्याविषयी खूप वाईट वाटत होतं. बरं ते जाऊ दे, उठ पटकन आधी फ्रेश हो आणि मस्त काहीतरी खायला जाऊया, बाहेरच चल लवकर. प्रसादची इच्छा नसतानाही महेश त्याला जबरदस्ती बाहेर घेऊन गेला. थोडं बरं वाटलं प्रसादला आता. खूप वेळ रडून झाल्यावर अश्रूंसोबत मनातलं दुःखही वाहून जात असतो, त्याला असं वाटत होतं. दोघेही मस्त हॉटेलच्या जवळच असलेल्या एका चहाच्या कॅन्टीनमध्ये गेले. तिथे मस्त चहा आणि पॅटीस मागवले. कॉलेजच्या गप्पा मारून दोघेही हॉस्टेलवर आले. येताना महेशने प्रसादसाठी मेडिकलमधून तापाच्या मेडिसिन्स पण घेतल्या. महेश अशी काळजी घेत असलेलं बघून प्रसादला खूप भरून येत होतं. खरंच खूप वेगळंच नातं असतं मैत्रिणीचं. मैत्रीच्या नात्यात सर्व नाती एकसोबत निभावली जातात. प्रसादची आज अशी अवस्था का झाली आहे हे अजूनही महेशने त्याला नाही विचारलं. त्याला प्रसाद स्वतःहून नक्की सांगेल कधीतरी हा विश्वास होता. हॉस्टेलवर येऊन दोघांनी रात्रीचं जेवण सोबत केलं. महेशने जबरदस्तीने प्रसादला मेडिसिन्स दिल्या आणि दोघेही झोपून गेले. दिवसभरचा थकवा आणि रडून रडून दुखणार डोकं, त्यात तापाची कणकण आणि आता मेडिसिनची गुंगी, यामुळे प्रसादला रात्री झोपताना विचार करायला पण वेळ नाही मिळाला आणि तो पटकन झोपी गेला. इकडे मोहिनीचंही रडून रडून खूप डोकं दुखत होतं. रात्री एक हॉटेलवर सर्व गाड्या थांबवून सर्वांनी डिनर केला. मोहिनीला पियुषने खूप आग्रह केला म्हणून तिने थोडंफार जेवण केलं होतं. तिच्या रडण्याने पियुषला थोडं वाईट वाटत होतं, पण तो सध्या जास्त काही बोलत नव्हता तिच्याशी. कारण त्यालाही वाटत होतं की मोहिनीने प्रवासात झोप घेतलेलंच ठीक असेल. कारण नाही म्हटलं तरी दुसऱ्या दिवशी दिवसभर झोप घ्यायला मिळेल की नाही काय माहीत. कारण ते गृहप्रवेश वगैरे या विधींमध्येच पूर्ण दिवस जाणार हे त्याला माहीत होतं. मोहिनी आणि पियुषकडील पाहुणे मंडळी पहाटे पहाटे 5-6 वाजेच्या दरम्यान सुरतला पोहोचले होते. घरी पोचल्यावर मोहिनीचा गृहप्रवेश झाला. पियुषच्या बहिणींनी खूप आग्रह करूनही तिला उखाणा घ्यायला काही जमलंच नाही. कारण मॅडमने पाठच करून ठेवलं नव्हतं. पियुषच्या बहिणींना थोडं खटकलंच होतं. बाकी मंडळींनी मिळेल तिथे जागा शोधून झोपायला सुरुवात करून दिली होती. मोहिनीसोबत करवरी म्हणून स्नेहल गेली होती. मोहिनीने पूर्ण घरभर एक नजर फिरवली. खूप मोठं घर होतं ते. आवडलं का घर? तिच्या मागून पियुषने येऊन तिला विचारलं. हो, छान आहे आणि खूप मोठंही आहे. मोहिनी थोडं बोलली म्हणून त्याला जरा बरं वाटलं. अगं मोहिनी, आपल्या ह्या बॅग्स कुठे ठेवायच्या? स्नेहल बॅग्स घेऊन आली होती. थांब स्नेहल, 1 मिनिट. त्याने त्याच्या बहिणीला आवाज दिला आणि मोहिनीला आणि स्नेहलला कुठली रूम द्यायची ते विचारलं. कारण आधीच माहीत होतं की सत्यनारायणची पूजा झाल्याशिवाय मोहिनीला त्याच्या रूममध्ये शिफ्ट नाही होता येणार. पियुषच्या बहिणीने मोहिनीला आणि स्नेहलला एक रूम दिली. रूम तशी छान होती. थोडी छोटी होती पण मस्त होती. मोहिनी आणि स्नेहल रूममध्ये जाऊन फ्रेश झाल्या आणि कपडे चेंज केले. स्नेहलने ड्रेस घातला तर मोहिनीने थोडी हलकीशी पण डिझायनिंग साडी नेसली होती. तिला आता जरा बरं वाटू लागलं. थोड्या वेळात ती रूमच्या बाहेर येऊन किचनमध्ये गेली. पण तिला तिथे कोणीच काहीच काम नाही करू दिले. कारण अजूनही हातात चुडा होता आणि सत्यनारायण पूजा पण बाकी होती. ती तिथेच एक बाजूला उभी राहून पियुषच्या बहिणींसोबत थोडं थोडं बोलत होती. इकडे पियुष फ्रेश होऊन चेंज करून मस्त झोपी गेला. त्याला तर किती दिवस जागी असल्यासारखंच वाटत होतं. म्हणून तो बेडवर पडल्या पडल्या झोपी गेला. दुपारपर्यंत सर्व विधी पूर्ण झाल्यात. सर्वांचे जेवणही झाले होते. संध्याकाळी सर्वांचा सुरतमध्येच असलेल्या श्रीकृष्णाच्या मंदिरात देवदर्शनासाठी जाण्यात बेत ठरला. तोवर सर्वांनी थोडा आरामही करावा असं दाखवलं. कारण रात्रभरचं जागरण म्हणून सर्वच मंडळी खूप थकले होते. मोहिनी आणि स्नेहल पण त्या दोघींसाठी दिलेल्या रूममध्ये येऊन बसल्या. स्नेहलला जरा झोपावं वाटत होतं म्हणून तिने लगेच बेडवर पडून घेतलं. पण मोहिनीला झोपच येत नव्हती. ती बेडवर बसून सारखं तिच्या गळ्यातील लांब असलेल्या मंगळसूत्रात बघत होती. तिला खूप वेगळंच वाटत होतं. पायात पैंजण, जोडवी, कपाळावर कुंकू, तिचं हे रूप तिला खूप आवडलं होतं. पण हा सर्व शृंगार बघायला जर रोजची नजर ही प्रसादची असती तर मी अजूनच सुंदर दिसले असते. एक भोळा विचार मनात तरळून गेला. पण आता मन उदास नाही झालं. कारण आता कितीही त्याची आठवण काढली तरी ती आठवणच राहणार होती. कारण स्वप्न आणि सत्य यांच्या मेळ घालणं शक्यच नाही. आता फक्त सत्यात आणि वर्तमानातच जगायचं होतं. नाही भूतकाळात आठवायचं होता ना भविष्याचा विचार करायचा होता. आणि हाच विचार करत करत आणि मंगळसूत्रासोबत खेळत खेळत तिला कधी झोप लागली हे तिलाही समजलं नाही. आज सत्यनारायण पूजा होती. पूजेसाठी मोहिनीच्या आई वडील, काका काकू आणि सतीश पण आला होता. कारण पूजेनंतर संध्याकाळी मोहिनी माहेरी जाणार होती. पहिली परतवणी होती तिची. पियुषला तसं पूजेत वगैरे काहीही रस नव्हता.
त्याच्या घरच्यांनी सांगितलं म्हणून त्याने पूजेला बसायचं ठरवलं होतं. पूजा वगैरे आवरून मोहिनी, स्नेहल आणि मोहिनीचे आई-वडील वगैरे सर्व नागपूरला म्हणजे मोहिनीच्या आईच्या घरी यायला निघाले. संध्याकाळी निघायच्या आधी पियुषने तिला मेसेज करून सांगितलं होतं की जाण्याआधी त्याला त्याच्या रूममध्ये एकटी येऊन भेट असं. तिला खूप टेन्शन आलेलं होतं, कारण अजूनही त्याचा स्पर्श सहन करण्याची तिच्या मनाची तयारी नव्हती. म्हणून ती सर्वांना चुकवून हळूहळू घाबरत घाबरत त्याच्या रूममध्ये गेली. तिथे पियुष खिडकीजवळ उभा राहून तिची वाट बघत होता. तिने दरवाजा उघडला आणि ती आतमध्ये गेली. "अगं, तिथे का उभी आहेस? ये ना इकडे माझ्याजवळ." तो तिला पाठमोरा उभा होता, पण ती आलीये हे त्याला तिच्या हातातील बांगड्यांची किणकिण ऐकून कळून चुकलं होतं की ती एक एक पाऊल टाकत त्याच्या जवळ गेली आणि तिने भीतीने एक आवळा गिळला. त्याने त्याच्या हाताची बांधून ठेवलेली घडी सोडली आणि तिचा चेहरा उंजळीत घेतला. तिची तर नजरच जमिनीला खिळून गेली. खूप धडधड वाढली होती. आत्ताच कुठेतरी पळून जावं, नाही तर जोरात ओरडावं असं तिला वाटलं. "मोहिनी, लवकर ये माहेरून. मला आता हा दुरावा नाही सहन होत गं. माहिती आहे मी खूप रागावतो तुझ्यावर, चिडतो, पण मला आता खरंच तूच आवडायला लागलीये." तिला त्याच्या तूच हा शब्द खूप वेगळा वाटला, पण तिने लक्ष नाही दिलं. त्याने तिला अजूनच जवळ घेतलं. तिचं ते साधं रूपही त्याच्या मनाची अस्वस्थता वाढवत होतं. न राहून त्याने डोळे लावून त्याचे ओठ तिच्या ओठांवर अलगद टेकवले. त्याला विरोध करण्याचा विचार तिच्या मनात आलाच होता, पण तिने पटकन डोळे गच्च लावून घेतले आणि डोळ्यातला अश्रूंना गालावर ओघळण्याची वाट दाखवली. कारण आज ती काय म्हणून त्याला अडवणार होती? काहीच कारण नव्हतं तिच्याकडे त्याला विरोध दर्शवायला. लग्नाआधीची गोष्ट वेगळी होती, पण आता तर समाज मान्य आणि अग्निसाक्ष ठेवून तिने त्याच्याशी विवाह केला होता. तिने हळूच डोळे उघडले आणि समोर बघितलं तर पियुषही तिच्यापासून थोडा मागे सरकला होता. आता ती तिची मनाची वाढलेली धडधड लपवत पटकन त्याला बाय करून खाली पडत आली. ती इतकी घाबरली होती की तिची साडी तिच्या पायात अडकून ती 2 वेळा पडता पडता वाचली. मोहिनीने आणि तिच्या आई-बाबांनी सर्वांचा निरोप घेतला. सर्वांना वाकून नमस्कार करून ती आणि स्नेहल पटकन गाडीत जाऊन बसली आणि वरतून खिडकीतून पियुष तिला जाताना बघत होता. ती अशी घाईघाईत काहीही न बोलताच निघून गेली म्हणून त्याला थोडं खटकलंच होतं, पण ती कदाचित लाजली असेल असंही त्याला वाटलं. गाडी रस्त्याला लागली आणि सुसाट वेगाने धावू लागली. घर अगदी शांत झालेलं होतं. तिला पियुषच्या घरी जाऊन 3च दिवस झाले होते, तरी ती 3 वर्षानंतर माहेरी येते असं वाटत होतं. सकाळी सकाळी ते सर्वजण घरी येऊन पोचले होते. आज मोहिनीला खूप आराम करावासं वाटत होतं. लग्नाच्या दगदगीत ती पूर्ण घडून गेली होती. खूप गोष्टींना तिला वैताग आला होता. म्हणून तिने फ्रेश होऊन आईच्या हाताचा कडक चहा घेतला आणि तिच्या आवडत्या वरच्या रूममध्ये जाऊन आराम करायचं ठरवलं. ती घरी पोहोचली असं तिने पियुषला मेसेज करून कळवलं आणि मोबाईल चार्जिंगला लावला. ती परत बेडवर उठली, पण चार्जरला आधीच सतीशचा मोबाईल चार्ज होत होता. तिने बघितलं तर सतीशचा मोबाईल 90% चार्ज झाला होता. म्हणून तिने त्याचा मोबाईल काढून तिच्या मोबाईल लावला आणि ती परत बेडवर येऊन पडणार तोवर तिचं लक्ष परत सतीशच्या मोबाईलवर गेलं. सतीशच्या मोबाईलच्या स्क्रीनवर प्रसादचं नाव दिसत होतं. कदाचित व्हॉट्सअपला काहीतरी मेसेज आलेला होता. बघू का मेसेज, पण सतीश काय विचार करेल? खूप धाकधूक वाटत होती, पण मन काही ऐकायला तयार होईना आणि अखेर तिने सतीशला त्याच्या व्हॉट्सअपचा पासवर्ड विचारून व्हॉट्सअप ओपन केलंच. खरं तर मेसेज काय हे बघण्याची अजिबात उत्सुकता नव्हतीच. खरं तर डोळ्यांना त्याचा फोटोमध्ये असलेला चेहरा जरी दिसला तरी मन भरून जावं असं वाटलं आणि त्यासाठीच इतकी ही धडपड चालू होती. पण डीपीमध्ये त्याने त्याचा फोटो ठेवलाच नव्हता. खूप वेगळाच डीपी होता तो. खूप उदास, खिन्न आणि एकटा असा एक दगडावर बसलेला मुलगा, ज्याला कोणासोबतही सध्या बोलण्यात वा राहण्यात अजिबात रस नव्हता. तो फोटो बघून मोहिनीच्या डोळ्यात पटकन पाणी जमा झालं. डोळे गच्च भरून आले. आता का इतका त्रास करून घेतोय? कर तुझं शिक्षण, बघ ना आता तुझं करिअर, शोध ना कोणीतरी तुझा एकटेपणा दूर करण्यासाठी. जवळ असून एक शब्द बोलला नाही आणि आता आता का गप्प गप्प झालास? सांग ना मला. तुला काय वाटतं तू बोलून नाही दाखवलं म्हणून मला कळतच नाही का? गो बॅक की तुझ्या मनात नक्की काय होतं ते. पण वाट बघत होते रे अखेरपर्यंत तुझ्या बोलण्याची, तू येण्याची. पण पण तू नाही आलास. का नाही आलास सांग ना मला. मोहिनी सतीशचा मोबाईल तिच्या छातीशी कवटाळून जोरजोरात रडत होती. आतून तिने दरवाजाला आधीच घट्ट कडी लावून घेतली होती. तसंही आज तिला त्याच्या आठवणीत खूप रडायचं होतं. कारण आज नंतर परत कधी असं मन मोकळेपणाने रडायला परत पण मिळेल की नाही याची तिला
स्वास्थ्यती नव्हती. खूप वेळ रडून झाल्यावर ती तशीच उठली आणि हळूच दरवाजाची कडी उघडून बेडवर पडली. कारण सतीश त्याचा मोबाईल घ्यायला कधीही आला असता म्हणून तिने पटकन तोंडावर पाणी मारलं आणि झोपून घेतलं. हे प्रसाद, हॅलो. कॉलेजच्या वेळेच्या आधीच येऊन बसलेल्या सुनीताने प्रसादला ग्रीट केलं. हॅलो सुनीता. प्रसाद, अरे तू मला नुसतं नीता म्हणून जरी हाक मारलीस ना तर मला आवडेल. सुनीता डोळी मिचकावत लाडत बोलली. नाही, नको, सुनीताच ठीक आहे. आणि हो, माझं नाव प्रसाद आहे, सो प्लीज तू मला प्रसादच म्हण. नाहीतर मला पूर्ण कॉलेजमध्ये माझी आईच मला आवाज देते असं वाटेल. सो प्लीज नेक्स्ट टाईम प्रसाद नको बोलू. सुनीताला कळून चुकलं की याला प्रसाद म्हणून फक्त याची आईच आवाज देत असेल. नाहीतर मग आज काहीतरी कारणाने प्रसादचा मूड खराब असेल. प्रसाद ऐक ना. सॉरी, आय मीन प्रसाद, तुला एक विचारू? नको. ए गप रे. एक मी काय विचारते ते. मला माहीतच होतं तुला नाही म्हटलं तरी तू विचारणारच, म्हणून मी तुला आधीच नाही बोललो. पण जीच तोड कधी बंद राहील ती सुनीताचं काय? प्रसाद आता तिच्या टिवटिवणाऱ्या ओठांकडे आणि बाहुलीसारख्या लुकलुकणाऱ्या डोळ्यांकडे बघून बोलत होता. बरं विचार, काय विचारायचं ते? प्रसाद, थोडं पर्सनली आहे पण विचारते. विचार ना. प्रसाद, तू कधी कोणावर प्रेम केलंयस का रे? तिचा हा प्रश्न ऐकून प्रसादने तिला परत विचारलं की तू आता काय विचारलं ते परत विचार. सुनीता थोडं गडबडून गेली, कारण प्रसाद थोडा रागात वाटला तिला. अरे प्रसाद, हेच विचारलं मी की तू कोणावर कधी प्रेम केलंय का? प्रेम केलंय की नाही हे नाही माहीत, पण मी तिच्यावर अजूनही खूप खूप प्रेम करतो. आणि मला नाही माहीत ते मी आयुष्याच्या कुठल्या क्षणापर्यंत करत राहील. लोकांसाठी प्रेम आणि प्रेमाची व्याख्या कोण आणि काय आहे मला नाही माहीत, पण माझ्यासाठी प्रेम म्हणजे फक्त तीच. आणि प्रेमाची व्याख्या म्हणजे आमचं प्रेम कधीही व्यक्त न करता एकमेकांना अडकलेला आमचा जीव, हीच आमच्या प्रेमाची व्याख्या. प्रसाद खूप खोलवर आणि मोहिनीचं चेहरा नजरेसमोर ठेवत तिला सांगत होता. ए बाबा, हे काय होतं? सुनीता गडबडून आणि पूर्णपणे गोंधळून त्याच्याकडे डोळे मोठे करून त्याला विचारत होती. एडूबाई, व्याख्या, इंटरप्रेशन्स असं म्हणतात त्याला, जी तुझ्या समजण्या पलीकडे आहे. प्रसादने हसून तिला उत्तर दिलं. तिने स्वतःच्या डोक्यात एक टपली मारली. अच्छा, असं पण काही असतं का प्रेमात? काय म्हणालास आता तू? व्याख्या? ए गप बस. चल, लेक्चरला नाही जायचं का आज? तो बोलत बोलत पुढे जाऊ लागला आणि ती पण त्याच्या मागे तिच्या कॉलेजची बॅगवरील रॅबिटचे 2 मोठे कान उडवत चालू लागली. अगं स्नेहू, किती वेळ ग, कधीची वाट बघते? मोहिनी बस स्टॉपवर स्नेहलची वाट बघत होती. त्या दोघी आज कॉलेजला जाणार होत्या. पुढच्या महिन्यात मोहिनीचे लास्ट एक्झाम होते म्हणून एक्झाम फीस आणि फॉर्म भरायला जायचं होतं. आज बसमध्ये बसल्यावर परत प्रसादची आठवण आली. किती खोलवर नातं जोडलं जातं एखाद्या वस्तूसोबत. ही बसच तर होती ना, दोघांची मन एकमेकांत गुंतवणारी, एकमेकांना बघून मनाला शांती देणारी, एकमेकांचा न कळत स्पर्श घडून आणणारी. तिला त्याच्या सोबतच्या खूप गोड गोड आठवणी आज आठवत होत्या. न कळत डोळे मिटलेले होते. खिडकीतून येणाऱ्या हवेच्या लहरीवर केस उडत होते आणि त्याच्या आठवणींनी ओठांवर गोड हसू येत होतं. काय म्हणतोय प्रसाद? आजही बंद डोळ्याआड त्याची डाव्या गालावर पडणारी ती नाजूक खडी दिसते वाटतं. म्हणूनच तर चेहरा असा खुलून गेलाय. स्नेहल हळूच मोहिनीच्या कानात पुटपुटली. हो ना, किती गोड हसायचा ना माझा प्रसाद. तो बसमध्ये आला की लगेच कसं मन भरून जायचं त्याला बघून. पण आता ह्या बसचा प्रवास नको वाटतो ग. खूप तळमळतो जीव आता या बसमध्ये. सर्व काही आहे तसेच असतं, पण प्रसाद काही येत नाही. अलगद डोळे उघडत आणि चेहरा छोटासा करत मोहिनी स्नेहूला सांगत होती. मोहिनी, बस वेडी होशील ग तू. त्याच्या प्रेमात लग्न झालंय तुझं. हे बघ, गळ्यात मंगळसूत्र. तू आता कोणाची तरी पत्नी, कोणाची तरी सून आहेस, हे विसरू नको. स्नेहल तिला सत्य काय आहे याची जाणीव करून देत होती. गप्प बस स्नेहू, मी वेडी नाहीये. आणि कोणावर जर व्यक्त न करताही खूप प्रेम करणं किंवा एकतर्फी प्रेम करणं हा वेडेपणा असेल ना, तर आहेच मी वेडी. आवडेल मला एक वेडी म्हणून जगायला, कारण कोणी दुसऱ्यानेच माझ्या जवळ येऊन मला स्पर्श करावा.
पत्नी म्हणून माझ्याकडून वेगवेगळी अपेक्षा ठेवावी आणि ती मी सहन न होऊनही दुखी मनाने पूर्ण करावी. या असल्या जगण्यापेक्षा वेडी म्हणून जगलेली काय वाईट आहे? मोहिनी पुढच्या सीटच्या मागच्या बाजूच्या रॉडवर डोकं टेकवून हसमुस हसमुस रडत होती. तिचा चेहरा आणि डोळेही लाल झाले होते. केस पूर्ण विसकलेले होते. तिचं असं रडणं बघून स्नेहलचा जीव खूप कासावीस झाला होता. तिला मोहिनीचं असं दुःख बघवत नव्हतं. प्रसादवरचं मोहिनीचं इतकं प्रेम बघून स्नेहलला ही आज खऱ्या प्रेमाची प्रचिती बघायला मिळत होती. तिने तसंच मोहिनीला जवळ घेतलं. स्वतःच्या खांद्यावर डोकं ठेवून ती मोहिनीच्या डोक्यांवरून हळूवार हात फिरून लागली. मोहिनीला असं रडताना बघून स्नेहलला तिच्या स्वतःच्या डोळ्यातून येणारे अश्रू पुसायला तिला चष्मा पण काढावासा वाटला नाही. कारण तिला मोहिनीला सावरणं आणि या दुःखातून बाहेर काढणं जास्त गरजेचं वाटत होतं. मोहिनी, घे थोडं पाणी पिऊ, उतरावं लागेल आता आपल्याला पुढच्या स्टॉपवर. स्नेहलने तिला पाण्याची बॉटल दिली आणि शांत व्हायला सांगितलं. कॉलेजमध्ये येऊन त्या दोघींनी एक्झाम फॉर्म आणि फीस सबमिट केले. सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण झाल्यावर त्या दोघी जरा वेळ कॉलेजच्या लायब्ररीमध्ये जाऊन बसल्या. तिथे मोहिनी आणि स्नेहलच्या बाकी क्लासमेट पण बसलेल्या होत्या. त्यांनी मोहिनीला असं लग्न झालेलं बघून काँग्रेस केलं. खूप काय काय विचारत होत्या त्या, पण त्यांच्याशी जास्त न बोलता मोहिनीने हसून सर्वांना थँक्स बोलून निघून तिथून काढता पाय घेतला. मग त्यानंतर दोघीही कॉलेज बाहेर एक झाडाखाली जाऊन शांत बसल्या. आपल्यामुळे स्नेहलला पण आपण खूप डिस्टर्ब करतोय, आपल्या रडण्याचा तिला पण त्रास होतोय, म्हणून मोहिनीने मुद्दामहून विषय बदलवला. स्नेहू, मी आता गुजरातला गेल्यावर मला नोट्स वगैरे पाठवत जा. तसं मी तिकडेही जमेल तसा स्टडी करेलच, पण घरातल्या कामात नाही जमलं तर मला वेळ मिळेल तेव्हा मी तुला कॉल करून विचारून घेत जाईल. तेव्हा तू मला समजावून सांगत जा. मोहिनी तिच्या एक्झामचं टेन्शन घेऊन बोलत होती. हो, नक्की कळवत जाईल मी तुला. तू अजिबात काळजी नको करू. बरं, आणि हो, तसाही तू एक्झामला 1 महिनाभर इकडेच येणार आहे ना? मग मी तुझ्याकडेच येत जाईल स्टडीला. तुला तेव्हा पण समजावून सांगत जाईल. स्नेहलने मोहिनीचा एक्झामचं पूर्ण टेन्शनच कमी करून टाकलं. दोघींनी नवीन ड्रेसेस वगैरे घेतले आणि काही थोडीफार शॉपिंग करून लंच केला आणि मग मस्त संध्याकाळच्या बसने घरी जायला निघाल्या. पियुषने मोहिनीला 2-3 दिवस झाले फोन काही केलाच नव्हता आणि तिनेही पियुषला फोन केला नव्हता. त्याला तिच्या ह्या गोष्टीची चीड आलीच होती, पण तो शांतच राहत होता. तसाही ती 2 दिवसात येणारच होती म्हणून तो जरा खुशही होता. बेडवर पडल्या पडल्याच तो स्वप्नांच्या दुनियेत भटकत होता. त्याचं चंचल मन तिची आतुरतेने वाट बघत होतं. पियुष, खाली येतोयस की वरतीच पाठवू चहा? त्याच्या आईने त्याला खालूनच विचारलं. वरतीच पाठवून दे आई, मी जरा कामात आहे, त्याने पण वरूनच सांगून टाकलं. त्यांच्या घरातल्या कामवाल्या मावशी चहा घेऊन वरती गेल्या. त्यांनी बघितलं तर तो बेडवर बसून लॅपटॉपमध्ये काहीतरी बघून हसत मस्त होता. कामवाल्या मावशी त्याला न विचारताच आत गेला आणि चहा ठेवून दिला. त्याला त्या मावशीचा पण खूप राग आला. त्यांनी आत येण्याआधी त्याला विचारलं नाही म्हणून, पण तो परत लॅपटॉपमध्ये गुंतला. त्याची उगाचच चिडचिड व्हायची कधी कधी. तो सतत कोणाचाही राग कोणा दुसऱ्यावरच काढायचा. मोहिनीची खूप सर्व पॅकिंग झाली होती. तिला न्यायला पियुष स्वतःच कार घेऊन आला होता. प्रवास लांबचा होता म्हणून सोबत ड्रायव्हर पण आणला होता त्याने, आणि आदल्या दिवशी येऊन दुसऱ्या दिवशी सकाळी निघायचं ठरवलं होतं. रात्री सर्व आवरून मोहिनी तिच्या आईजवळ झोपली होती आज, आणि तिच्या वरच्या रूममध्ये पियुष झोपला होता. त्यांची लग्नानंतरची पहिली रात्र ही गुजरातलाच साजरी होणार होती. प्रवास खूप झाल्यामुळे पियुष पटकन झोपी गेला, पण उद्याच्या रात्रीचं टेन्शन मोहिनीला आजच आलेलं होतं. ती खूप विचार करत सारखी कूस बदलवत होती. मोहिनी, तुला एक विचारू का बेटा? मोहिनीला शांत झोप न लागणे हे आईच्या नजरेतून सुटलं नाही, आणि शेवटी आईच तिने विषयाला वाचा फोडलीच. हा, विचार ना आई. मोहिनी, तुझं लग्न झालं तेव्हापासून बघते, तुझ्या चेहऱ्यावर नव्या नवरीचं तेज हे झळकतच नाही रे बेटा. तुझ्या अंगावरती नव्या नवरीची पिवळी हळदही मला खुलताना दिसली नाही. तू आल्यापासून बघते, तू आणि पियुष ना कधी फोनवर जास्त बोलताना दिसले ना आता, पण तो आल्यावर तुम्ही दोघे जास्त काही बोलताना दिसले. नक्की काय झालंय बेटा? तू ह्या लग्नापासून खुश नाहीये का? की आमच्याकडून काही कमी राहिलीये का? आई, असं काहीच नाहीये. बस इतकंच सांगेन की माझ्या मनातल्या काही भावना मी नाही सांगितल्या तुम्हाला. त्याला कारणही खूप होते. वेळ आल्यावर सांगेन निवांत कधीतरी. आता झोपूया का? आपण सकाळी लवकर उठायचं. आईला थोडं वाईटच वाटलं होतं, कारण मोहिनीचं लग्न जमत नव्हतं म्हणून तिने हे लग्न मजबुरीने आणि कर्तव्य म्हणून केलंय की काय हीच धाकधूक आईच्या मनात होती.
पण तिला विश्वास होता की आपली मुलगी एक पत्नी आणि एक सून म्हणून सर्व काही नक्कीच व्यवस्थित सांभाळून घेईल. नेक्स्ट मंथपासून प्रसादची पण पहिल्या वर्षाची फायनल एक्झाम होणार होती, म्हणून तो आता जरा अभ्यासात जास्त गुंतत चालला होता. मधून सुनीता त्याला जबरदस्ती शॉपिंगला किंवा फिरायला नाही तर एखाद्या मंदिरात घेऊन जायची. तो कोणावर प्रेम करतो, किती करतो, तिला त्या गोष्टींशी काहीच एक घेणं देणं नव्हतं. पण तिला मित्र म्हणून प्रसादसोबत वेळ घालवायला खूप आवडायचं. एक दिवस ते दोघे असंच एका मॉलमध्ये गेले होते. तिथे गर्दी खूप होती. त्याला असं गर्दीच्या ठिकाणी जायला अजिबात आवडत नव्हतं. पण सुनीताला काही ड्रेस घ्यायचे होते म्हणून त्याला तिने जबरदस्ती नेलं. तिथे सुनीता त्याला एक ड्रेस ट्राय करून दाखवत होती आणि विचारत होती की कोणता ड्रेस छान वाटतोय तिच्यावर. पण प्रसादला जास्त काही कळत नव्हतं. सुनीताने खूप ड्रेस ट्राय केले, काहीतरी इंडो वेस्टर्न, तर काही शॉर्ट्स वन पीस, काही स्लीवलेस टॉप. पण तो नुसता तिला हो हो म्हणत होता, पण मनापासून एकही आवडत नव्हता त्याला. ती पण आणि तो पण, दोघेही वैतागून गेले. शेवटी त्याने तिला शांत बसायला सांगितलं आणि त्याने डोळे लावून एकदा मोहिनीला डोळ्यांसमोर निहाळले आणि शॉपवाल्याला एक ड्रेस सांगितलं आणि तो ड्रेस सुनीताला ट्राय करायला सांगितलं. ती एक लॉंग कुर्ती होती पिवळ्या कलरची. सतत जीन्स टॉप, शॉर्ट्स, डंगरी ड्रेसेस घालणारी सुनीता आज अशा लॉंग कुर्तीमध्ये खूपच वेगळी आणि सुंदर दिसत होती. तिला स्वतःलाच आज तिचं असं दिवस आवडून गेलं. स्पेशली प्रसादने तिच्यासाठी किती वेगळी चॉईस दाखवली ते तिला आवडलं. तिला समोर बघून प्रसादला त्याचं पिवळं गुलाबाचं फूल परत नव्याने आठवलं आणि मनात कुठेतरी एक वेदनेची कळ निघून गेली. काय झालं असं अचानक? सुनीताने त्याला पडलेल्या चेहऱ्याकडे बघून विचारलं. काही नाही अगं, तुला ड्रेस नसेल आवडला तर तू दुसरा घे, माझी काही जबरदस्ती नाही हा. ये प्रसाद, गप बस. अरे मम्मा किती खुश होईल माहिती आहे का, तिच्या मुलीने कधीतरी असं काही वेगळं घातलं तर. आणि नेहमी नेहमी काय तेच तेच रे, कधीतरी थोडं वेगळं पण ट्राय करून बघावं, म्हणजे आपलं सौंदर्य आपल्याला नव्याने बघायला मिळतं. प्रसाद तिच्याकडे मोठे डोळे करून बघू लागला. ओय, आता काय झालं परत, असं का बघतोय? ती तिच्या ड्रेसकडे बघत त्याला गोंधळून विचारू लागली. अगं तू किती सुंदर आणि स्पष्ट मराठी बोलायला लागली आहेस, ते पण एकदम वर्णन वगैरे करून. तो तिला चिडवून बोलत होता. तुझ्या संगतीचे गुण लागलेत. आणि हो, पुण्यात राहते म्हटल्यावर शुद्ध मराठी बोलायलाच पाहिजे ना. ती त्याला जोरात पाठीत धपाटा घेऊन आणि मोठ्याने हसून बोलली. शॉपमधले सर्व लोक त्या दोघांकडे बघू लागले. त्याने आजूबाजूला बघितले आणि तिचा हात धरून तिला ओढतच बिल काउंटरवर जवळ नेऊन उभं केलं आणि तो शॉपच्या बाहेर येऊन थांबला. दोघांनी सोबतच लंच केला आणि तिने त्याला हॉस्टेलवर सोडलं आणि ती तिच्याच घरच्या वाटेला लागली. जाताना ती तिच्या स्कूटीच्या एक बाजूच्या आरशात प्रसादला बघितलं आणि गोड हसली. मोहिनी आज प्रवास करून खूप थकली होती. सकाळी लवकरच आईच्या घरून ती आणि पियुष निघाले होते. रात्री थोडा उशीरच झाला होता पोहोचायला. घरी येऊन ती फ्रेश झाली. रात्री सर्वांनी सोबतच जेवण केले. तिला आज खूप टेन्शन आलं होतं, कारण आजपासून तिची आणि पियुषची रूम एकच होती आणि त्यातल्या त्यात आजची रात्र ही त्या दोघांमधली लग्नानंतरची पहिली रात्र होतीच. ती जितकी दिवसभराच्या प्रवासाने थकली नव्हती, तितकी ती आता येणाऱ्या वेळेचा विचार करून थकली होती. पियुष आधीच रूममध्ये जाऊन पोचलेला होता. घरातलं सर्व आवरून मोहिनीचं मनच होत नव्हतं वरती रूममध्ये जाण्याचं, पण जावं तर लागणारच होतं. हळूहळू मनाची धाकधूक घेऊन ती जिना चढू लागली. रूमजवळ गेल्यावर बघितलं तर दरवाजा उघडाच होता. पियुष बेडवर बसलेला होता. मोबाईलमध्ये त्याचं काहीतरी चालू होतं. ती हळूच बेडच्या एका बाजूला जाऊन बसली. आताच झोपून घ्यावं असं तिला वाटत होतं, पण पियुष अजूनही जागीच होता म्हणून ती पण बसून राहिली. खूप वेळ झाला ती तशीच बसून होती, पण पियुषचं पूर्ण लक्ष मोबाईलमध्येच होतं. मोहिनीला आता झोप अनावर होत होती. तुमचं काही काम चालू आहे का? मोहिनीने हळूच त्याला विचारण्याची हिंमत केली. अगं तू कधी आलीस? मी तर कधीपासून तुझीच वाट बघतोय. पियुष एकदम मोबाईल बाजूला ठेवून आणि बेडवरचा लॅम्प चालू करून मोहिनीकडे बघत विचारू लागला. झाला थोडा वेळ मला येऊन, पण मला वाटलं तुम्ही काही काम करताय की काय, म्हणून मी काही बोलले नाही. अगं मोहिनी, अशी लांब का बसली आहे? इकडे ये, जवळ ये ना. अजून किती दिवस लांब राहून ग? खूप झालं यार. आता आता तर आपलं लग्नच पण झालं आणि लग्नानंतर पण लगेच तू माहेरी निघून गेली. किती मूड ऑफ झाला होता माझा. पियुषची बडबड ऐकून मोहिनीला अपराधीपणाची भावना दाटून आली. सॉरी, पण ते प्रथा असताना म्हणून
मग जावं लागलं. आज अशी सिंपल साडीमध्ये पण तू किती सुंदर दिसतेस माहिती आहे का? सकाळी तुला असं कारमध्ये बघताना उगाच वाटलं की सोबत मी ड्रायव्हर का का घेऊन आलोय. एकट्यानेच यायला पाहिजे होतं. पियुष पटकन तिच्या बाजूला बसून तिला जवळ घेऊन बोलत होता. त्याच्या स्पर्शाने मोहिनीची भीती वाढत होती. तिचं हृदय भीतीपोटी धडधडत होतं. ती खूप प्रयत्न करून अंग चोरत होती. पियुषपासून नजर इकडे तिकडे वळवत होती आणि तिच्या ह्या सर्व हालचालींना पियुष वेगळंच समजून बसला. तिचं भीतीपोटी धडधडणाऱ्या हृदयाला त्याने प्रेम मिलनाची अधीरता समजून तिला जास्त जवळ ओढून घेतलं. तिचा चेहरा ओंजळीत घेऊन तिच्या नाजूक ओठात त्याने आपले ओठ गुंतवले. दोघांचं नातं असं पुढे नेण्याआधी त्याने एक शब्दानेही तिला तिच्या मनाची तयारी आहे की नाही हे विचारण्याची असंत घेतली नाही. आणि हळूहळू पुढे त्याने त्याचा एक पती म्हणून जो त्याचा शरीरसुखाचा हक्क होता तो आज त्याने पूर्ण गाजवला. आणि थोड्या वेळानंतर सरळ झोपेच्या अधीन होऊन पण गेला. खूप वेळ ती शांत पडून राहिली. मोहिनीचं शरीरात आता अजिबात त्राण उरलेला नव्हताच. समाज मांडणं आणि अग्निसाक्षी विवाह संबंधांपुढे आज तिच्या शरीराने आणि मनाने पूर्णतः हार मानली होती. पत्नी धर्म निभवताना तिने आज तिच्या मनातल्या प्रेयसीचा खून केला होता. आज मनातल्या आणि शरीरातल्या दोघंही वेदना असह्य झाल्या होत्या. बेडच्या दुसऱ्या बाजूला एक कुशीवर पडून ती उशीमध्ये तोंड लपवून तिचे दाटून येणारे हुंदके मोकळे करत होती. येऊना तिला श्वास घ्यायला खूपच त्रास होऊ लागला म्हणून तिने वॉशरूम गाठलं आणि तिथे जोरात हंबरडा फोडला. खूप वेळ रडून झाल्यावर डोळ्यांनाही आता तिच्या वेदना दिसेनाशा झाल्या म्हणून त्याने तिला जबरदस्तीने झोपी लावायचं ठरवलं आणि पापण्या जड होऊन लागल्या. बाहेर येऊन ती बेडवर पडल्याबरोबर थोड्याच वेळात गाढ झोपी गेली. तर मित्रांनो, कळतंय खूप वाचकांना आजचा भाग वेगळा किंवा अनपेक्षित वाटला असेल. पण लग्न झालंच आहे तर मोहिनीला पुढे नव्याने येणाऱ्या संकटांना तोंड तर द्यावंच लागणार आहे. पण आपल्या प्रसादने बघू अजून किती दिवस मोहिनीच्या आठवणींपासून मुद्दामून लांब राहायचं ठरवतोय. हळूहळू सर्व प्रश्न उलगडीतच. पण सध्या आपण फक्त वाट बघू नवीन भागांची.